नमस्कार मित्रांनो, सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे। सेंट्रल रेल्वेमध्ये जवळपास 12,000 पेक्षा अधिक जागांसाठीची भरती आलेली आहे आणि ही जी भरती आहे ही भरती अंडर ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी भरती असणार आहे। या भरतीबाबतची जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कधीपासून करायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला तिथं एक्झाम फी कशा पद्धतीने असणार आहे आणि या ज्या पोस्ट आहेत या पोस्ट कोणकोणत्या असणार आहेत ही सर्व माहिती आहे। तुम्हाला सविस्तर माहिती या आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। माझे एक तुम्हाला मनापासून मित्रांनो रिक्वेस्ट आहे की तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो ही जी भरती आहे ती भरती ऑल ओव्हर इंडियासाठी भरती असणार आहे आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला जे काही ग्रॅज्युएशन वरती आहेत त्या कोणकोणत्या पोस्ट देण्यात आलेल्या आहेत आणि याची जी काही अर्ज करण्याची तारीख आहे ती बघा किती आहे, 14/9/2024 पासून ते 13/10/2024 पर्यंत आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो। आणि त्याच्यामध्ये आपल्याला ग्रॅज्युएशन वरती कोणकोणत्या पोस्ट दिलेल्या आहेत पहा आणि त्यांची जागा किती आहे, पे स्केल किती आहे ते पहा। बघा चीफ कमर्शियल तिकीट सुपरवायझर ही जी काही पोस्ट आहे याच्या 1735 जागा इथं देण्यात आलेल्या आहे आणि याच्यासाठी आपल्याला एज जे लागणार आहे ते 18 ते 36 वर्ष यामधील एज तुमचा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पे स्केल बघा किती आहे, 35,400चं तुम्हाला इथं पे स्केल देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतरची पुढची पोस्ट आहे स्टेशन मास्टर नावाची पोस्ट आहे, त्याच्या जागा बघा किती आहेत, 994 जागा देण्यात आलेल्या आहेत त्याच्याही आणि त्याच्यामध्येही एज क्रायटेरिया मित्रांनो सगळ्या पोस्टसाठी 18 ते 36 हा देण्यात आलेला आहे। पे स्केल 35,400चा आहे। त्याच्यानंतर गुड ट्रेन मॅसेजर ही पोस्ट आहे, त्याच्यामध्ये बघा सगळ्यात जास्त पोस्ट आहेत, 3,144 पोस्ट या गुड ट्रेन मॅनेजर यासाठी देण्यात आलेले आहे। आणि त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, याच्यासाठी पोस्ट बघा किती आहेत, 1,507 पोस्ट देण्यात आलेले आहे आणि पे स्केल 29,200चं तुम्हाला असणार आहे। सिनियर क्लर्क कम टायपिस्ट ही पोस्ट आहे, त्याच्याही 732 पोस्ट आहेत आणि याच्यासाठी पे स्केल तुम्हाला 29,200चं देण्यात आलेलं आहे। या पाचही पोस्ट आहेत या तुमच्या ग्रॅज्युएशन वरती आहेत, तुमचं ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे इथं। त्याच्यानंतर पुढची पोस्ट जी आहे ते मित्रांनो बघा कोणती आहे, अंडर ग्रॅज्युएट जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीची ही पोस्ट आहे। तर त्याच्यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क आहे, त्याच्या पोस्ट ज्या आहेत त्या पोस्ट बघा 2,022 पोस्ट आहेत, ह्याही अतिशय चांगल्या पोस्ट देण्यात आलेल्या आहे। एज क्रायटेरिया सेम 18 ते 33 वर्ष असणार आहे, वरती ग्रॅज्युएशन साठी 18 ते 36 आहे, इथं 18 ते 33 आहे अंडर ग्रॅज्युएट साठी। दुसरे आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट ही पोस्ट आहे, त्याच्या बघा जागा किती आहेत, 361 जागा त्याच्या देण्यात आलेल्या आहेत तिथं आणि याचा पे स्केल किती आहे, 19,900 पे स्केल इथं देण्यात आलेला आहे। ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट त्याच्या जागा किती आहेत, 990 जागा आहेत आणि त्याच्यासाठी पे स्केल तुम्हाला आहे इथं 19,990चं पे स्केल आहे। त्याच्यानंतर ट्रेन क्लर्क आहे, त्याच्या 72 जागा आहे आणि त्याच्यासाठी पे स्केल किती आहे, 19,900चं ही पे स्केल देण्यात आलेला आहे। अशा दोन्ही मिळून ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएटच्या 12,000 पेक्षा जास्त जागा इथं देण्यात आलेल्या आहे। इथं तुमचं फिजिकल मेडिकल जे आहे त्याच्या व्हिजनची टेस्ट दिलेली आहे, ही जी काही स्कॅन झालेला आहे थोडं पुसट असल्यामुळे दिसणार नाही मित्रांनो। ज्या वेळेला आपल्याला 14 तारखेला याची जी डिटेल जाहिरात आहे ती डिटेल जाहिरात आपल्याला कुठं मिळणार आहे, तर ह्याच्या काही वेबसाईट दिलेल्या आहेत त्या त्या ठिकाणच्या रेल्वेच्या, त्या ठिकाणी आपल्याला ही डिटेल जाहिरात पाहायला मिळणार आहे। आणि याच्यासाठी एक्झाम फी पण खूप कमी ठेवण्यात आलेली आहे। जनरल कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी 500 रुपये आहे आणि कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी 250 रुपये इतकीच एक्झाम फी आहे। त्यामुळे मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन असू द्या किंवा तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असू द्या तर तुम्ही काय करू शकता, रेल्वेमध्ये हे ज्या काही पोस्ट आलेल्या आहेत वेगवेगळ्या त्यासाठी अप्लाय करू शकता। याबाबत सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ आपला 14 तारखेला येणार आहे, कारण 14 तारखेला याची जी काही जाहिरात आहे याचे ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरायचे आहेत। तर 14 तारखेला मी तुम्हाला याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे।
तर मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.